परवा ह्यांना गायला होता पण त्याच्यावर त्यांना उत्तर दिला परवाचा विषय तुम्हाला गायते ना पण विषय शास्त्रातला गायला होता बघा एक शकुनी मामा मित्रांनो विषय शास्त्रातलाच होता हे काय हे मोठा बुवा आहे मी ह्यांना माझा पण म्हटलंय भारतानं जो चंद्रावर यान पाठवला त्याचं कर्तकर्मी ते कोण विकास शेठ आपलं हेच खाली बसलं होतं दोन धरून वरती बोललं की हाय खाली तुम्हाला काय हाय काय करायची नाही जा बर तेव्हा गेला एवढं मोठं मी विषय पहिला शास्त्राचा गायला होता एक शकुनी मामा 5 पांडव 100 कौरव दिला ना भावाच्या भाऊकीत वाद कांडाल करून दिला भावाच्या भांड लावून एका शकुनी मामाचा आपण काय म्हणतो हा माणूस कर लावले हा कालाकांड करणारा माणूस आहे याच्यापासून आपल्याला धोका आहे आणि हे पण त्यातलंच आहे हे पण कालाकांडीवरच आहे विषय मी कसा गायला होता हा वसाड्या बघा परवाचा लावतोय साड्या बघा हा शरम सांडीचा एक नंबरला वाड लांडीचा पण हा बुवा आहे काल्या कांडीचा मी गच लावला असे सरळ येऊन ग लावताय आता शृपणखेचा कोणी घातला तिथं तुम्ही वाकून बघायला गेलं कशाला म्हणून ऐका पहिला विषय हे म्हणतात यांचा कवी मोठा महाकवी आहे वा माझी वेळी वाकडी लेखली माझी स्वतःची आहे मी तुम्हाला पैसा देऊन उसनी भाड्यानं गाणी आणत आणि माझी गाणी तुम्ही किती नावं ठेवा पण माझी गाणी माझ्या कवींची गाणी त्यांच्या लेखणीत गेलेली माझ्या बसलेल्या समाजाला आवडतात बुवा ऐका हा पहिला विषय अरे चुडी मजा देखी मजा ऐका डोंगरातल्या तुगड्या बघा अरे डोंगरातल्या तुगड्या का मारतोस माकड उड्या मग ठेचीन तुझ्या मिनाड्या तोंड घेऊन जरवा साड्या सीतामाईला शोधायला मारुती राय गेला रावण सांगतोय मारुती रायला माकड तोंड्या कुठनं आलाय झाडा झुडपातलं आणि माझ्यासमोर माकड उड्या मारतोय तुझ्या गाड्या अशा घ्यायची तर इथनं नाहीसा हो काय सांगतोय तोंड घेऊन जा वासाड्या इथनं नाहीसा हो तुझा तोंड इथनं पहिला काला कर एवढाच विषय पिटीची थोडी त्याला द्या झटका पिटका गेलो कशाला म्हणतोय डोंगरातल्या तुगड्या मी कुठं बोललो असा पहिल्या बारीक भाषा की आज माझ्या जोडीला मानाचा गणपती आहे एवढा तुम्ही मोठा गणपतीची उपमा मी तुम्हाला देव कशाला आधी मला म्हणतो मानाची गवर मला बोला ना मी तुम्हाला आधीच सांगितलंय बुवा तुमच्या मंडळाचा नियम आहे हा बुवा कलिकीतुरा मंडळाचा हा नियम आहे कोणत्याही शाहिरानं प्रत्येकाच्या गुरुवर्यांवरती बोलायचं नाही बुवा हा नियम आहे कशाला वास करतो कशाला येतो आमचा माठी काय बरं तुम्हाला माझा कवी एवढा आवडतात तर घरात घेऊन जा बसा रातभर पेन घेऊन नेकडी करून बसा मग कशाला राजेश भाऊ आहे ना समोर आहे ना तुम्ही सांगितलं ना असा आहे करी तसा करी कधी पण करा
कधी पण करा बुवा, तुम्हाला लढायची ताकद माझ्यात अगदी बिंदास नाही येत मला गाणी लिहिता. मी मांडले गेल्या प्रत्येक शाळेला सांगतोय, नाही येत मला गाणी लिहिता. पण जे कधी काही लिहून देतो ते गाण्याची पण ताकद त्या शायराची असली पाहिजे. नाही तर असं घराघरात नाचाचं बुवा तयार झालं असतं बुवा. लक्षात ठेवा, घराघरात प्रत्येक घरात नाचाचा बुवा तयार झाला असता. आज आदरणीय भारत देशाची गायक गोपिळा स्वर्गीय लता दिदी, सुंदर गाळा ईश्वराची देणगी होती. पण लता दिदी स्वतः कवित्व कधी केलं नव्हतं, त्यांचे पण कवी होते. मराठी अस्मितेचा मानबिंदू अजय अतुल आज महागायक आहेत, त्यांचे देखील कवी आहेत. मग जाऊन त्यांच्यावर बोला, तुमची निशा तुम्हाला बघू द्या. या निशू उमलीला होती तर मारून या बघा, कपडे कुठे कुठे फाडते तुमचं शिका. आणि म्हणून दुसरा मुद्दा ऐका, त्यांचा गण आहे त्या साडीवर, पौत बांधायचं चार 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 पोरी माझ्यासाठी विषय सांगा बघा. भीन बापाचा जन्माला बघा, अमोल दादा ओवा तुमचं नाही, तुम्ही आमचं आहे ना, तुम्ही आमचं. त्या छोट्या पोराचं कौतुक सर्व करताय, मला अभिमान आहे. आज भले तुम्ही मग असू दे, पण पोरगा माझ्या तालुक्यात आहे, बरोबर आहे ना? म्हणून म्हणतोय बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला. विषय का मानवले हो, विषय का हो बुवा, कानात कोण असेल बाहेर काढा. म्हणून म्हणतोय बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला. कोणत्या विचारशील बापाला, अरे कोणत्या विचारशील बापाला, आईनं कसा फायदा केला. कर्णाचा जन्म वडाची साल वांग्याला लावला नाही. तुम्ही आला काढा, तुम्ही गांडी मारा, कशा तरी मारा बुवा, त्यांना पटवून द्या. काय तो लोकांना पटवून द्या. राजेश बुवा नाकात बसलाय म्हणून आपली उघडपणे नका बोलू. याच्यात काय होतं बुवा, तुम्ही कुठेतरी स्वतःचाच अपमान करून घेता बाय. लोकांना सगळ्यांना माहितीये राजेश भाऊ काय कालचा पोरगा आहे, त्याला तुम्ही किती धाशिल्या घातल्या तरी लोकांना माहितीये. तुम्ही अनुभवी स्वतःला म्हणता ना, मग कसं वागा. कर्णाचा विषय, कर्णाचा जन्म झाला कानातून, त्याला काय बापाच नव्हता ना कोण, एवढाच हुआ माझा विषय. म्हणून म्हणतोय बिन बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला. अरे कोणत्या विचारशील बापाला, आईनं कसा फायदा केला. कोणत्या विचारशील बापाला, कोणत्या विचारशील बापाला, आईनं कसा फायदा केला. दुसरा मुद्दा, त्यांनी माझ्या गवडीला हात दिला, त्यांनी त्यांची गवण गायली, गोबडी गवळण. ओ शपथ सांगतो, विषय तुमचा चांगला होता, इथं बसून पण तुमचा शब्द गवळीचा काहीच ऐका येत नव्हतं बुवा. तुम्ही गोबडं बोललो, तुमची पण माझा भिंदिशा, पण काय बोललो समजलं नाही बुवा. दुसरा मुद्दा महत्वाचा हा विषय. मी मागाशी म्हणालो गणपती बाप्पा मोरया, बरोबर आहे ना? जय हिंद जय महाराष्ट्र, यांनी माझी ऍक्टिंग करून दाखवली. मित्रांनो खरं सांगा, एवढा वाईट राजेश बुवा बोलतो का हो? बोलतो का हो? जे बोलायला काय नाही म्हणून तुम्ही राजेश भाऊची ऍक्टिंग करून दाखवता. राजेश भाऊ काही एवढा मोठा नाही बुवा, पण ईश्वरानं जो काही मोडका गळा दिलाय ना मला, तुम्हाला माझं चॅलेंज आहे आज. नुसतं बुवा अमिताभ बच्चन आणि अमिताभ बच्चन बोल पण करत, पण तेवढं गाऊन तरी दाखवा जरा येऊन. तुमची किंमत, तुमच्या शिष्यमंडळी बोराडो यांच्या नादात लागू नका. सगळी चांगली बोराव, चांगली झाले बाय, घराण्याचं नाव मोठं करा. हे उद्या कारकुनीची नोकरी करायला बसतं, तुम्ही थांबायचं नाही. मी वाऱ्या करेन तुमच्यासोबत, आज तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला मोठं करेन, जरी मी छोटा होईल, मी कमी बापाचा होईल, तुम्हाला मोठं करेन. लक्षात ठेवा, या तुमच्या बुवा सारखा नाही, या तुमच्या बुवाला हार बचावता येत नाही पुढं, किंवा या तुमच्या बुवाला दुसरा मानगुटी बसलेला कोण सहन होत नाही. माझे बंधू अजय दादा खांडेकर दादानी मला बरेच वर्ष क्रिकेटमध्ये ऍक्टिव्ह करायला साथ दिली. दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं महाराष्ट्र पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. हा, आणि या ठिकाणी माझी बहीण समीक्षा परशुराम हिच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आले, मानाचा मुजरा करतो. दुसरा मुद्दा मित्रांनो, एक शेवटचा विषय करतोय, बारी या ठिकाणी संपवतोय. शाहीर आणि
जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते उत्तर या ठिकाणी 100 नाही 200% चुकले नाही बुवा. अजून प्रयत्न करा. बुवाला त्यांच्या पहिल्या 2-3 गाण्यांमध्ये त्यांचा जो विषय आहे जरी आकडी कोटी गुन्हा अडकली तसंच काय पता लागत नाही. पण निश्चित बुवा पुढे मी निश्चित तुमच्या विषयाला हात घालेल. राहिला मुद्दा त्यांनी माझ्या परशुरामाच्या मी जे गाणं गायलं त्या गाण्यावर हसलेत मला माझ्या कवीनं हसलंय बुवा. प्रत्येक माझ्या युट्यूबरच्या चॅनलला आज माझं गाणं 30-40 हजाराच्या पुढे निघून गेलंय अगदी थोड्या दिवसात. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. तुम्ही किती भूमिका कुत्र्यासारखं तुमचा तोच काम आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं परशुराम भूमी म्हणजे कोकण भूमी हे मला माहिती आहे बुवा. तिचा निर्माण करता कोण आणि ती निर्माण करण्याचं कारण काय एवढं आलं दुसऱ्या वाजीत सांगा. नाही जमला गणपतीत आपला झोपाट परत आहे ती तयारी आल्यावर सांगा. हा शेवटचा विषय का अरे सांगतो बडाया बघा विषय का बाळूला मिळवण्यासाठी वा आता मी सांगतो साधी भाषेत बोलत नाही तुम्ही शिवारी उगाच विषय लोकांचा गैरसमज लोकांमध्ये उगाच कुठेतरी आग भडकावण्याचा प्रयत्न करू नका. विषय असा आहे ज्यावेळेस बालूला मिळवण्यासाठी वेश बदलून खंडेरायला जातात बालूच्या वाड्यात जातात तेव्हा बालू खंडेरायला काय सांगते बुवा एवढाच विषय तुम्ही उगाच बुवा विषय शिवारी लावून घ्यायचा नाही म्हणून म्हणतो. आणि सांगतो बडाया तुम्हाला घोमडी खांद्यावर बघा घोमडी खांद्यावर झाला काय तू बेट घोमडी खांद्यावर झाला काय घोमडी खांद्यावर झाला काय तू बेट घोमडी खांद्यावर झाला काय तू बेट सांगतो बडाया सांगतो बडाया या ठिकाणी मगाशी फरमाईश आलेली आहे माझे कीबोर्ड प्लेयर पंकजदा काताडे यांचा गेल्या वर्षीचा एक गण मित्र सुपर डुपर झालेला गण आयोजक मंडळात एका सदस्याची ठिकाणी फरमाईश आलेली आहे. दादा एका मुकडे त्याची इच्छा पूर्ण करा आणि या ठिकाणी बारी संपवतो. या वर्षी देखील मित्रांनो जो त्यांचा गण आहे अगदी गेले 4-5 वर्ष सुप्रसिद्ध असा त्यांचे गण या ठिकाणी होत आहे. आपण सर्वजण त्यांना उदंड प्रतिसाद देत आहे आणि म्हणून दादा या ठिकाणी विनंती करतो तिची फरमाईश आलेली आहे तुमच्यासाठी खास ते आपण एका मुकड्यात ठेवा आणि बाहेर या ठिकाणी आपल्याला संपवायचे कारण त्यांना पण टायमिंग भेटला पाहिजे. काढा आमची किती साला काढायची तेवढी म्हणून म्हणतात. मनोज दादा पुढे त्याच्या बोलतोय. या वर्षीचं माझं जे गाणं आलंय वेडावले बाप्पा त्याचा एक शेवटचा अंतरा बोलतोय. लाडाच्या उभी
आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी या मंडळाचे आभार मानतो, या छोट्याशा शरीराला या सेवेची आपण संधी दिली, तुमचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आई जुगादेवीसाठी, आई जागादेवीसाठी प्रार्थना करतो, या लेकरांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या आई लवकरात लवकर पूर्ण कर. शाहीराला देखील एक सांगणार बोवा, हा 2 तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे. लोभ असावा, राग नसावा बोवा. जे काय असेल एक तुमचा छोटा भाऊ समजून ही माझी चूक पदरात घ्या अशा आशा बाळगतो. तुम्हाला देखील तुमच्या पुढे वाटण्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या दक्षिणा आई जुगाईची देवीची चरणावरती नतमस्तक होऊन आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.